भगवद्गीता अध्याय 6 आत्मसंयम योग। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचा आत्मसंयम योग सविस्तर अर्थ समजून घेणार आहोत। 5व्या अध्यायात श्रीकृष्णांनी कर्मयोग आणि कर्मसन्यास यांचे महत्त्व सांगितले। आता 6व्या अध्यायात ते मनुष्याने आपल्या मनावर कसे नियंत्रण ठेवावे आणि ध्यानाच्या माध्यमातून आत्मिक शांती कशी प्राप्त करावी हे शिकवतात। महाभारताच्या युद्धभूमीवर अर्जुनाला मनाची चंचलता जाणवते। तो श्रीकृष्णांना विचारतो, हे कृष्णा, मन खूप चंचल आहे, ते वाऱ्याप्रमाणे अस्थिर आहे, त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण आहे। तेव्हा श्रीकृष्ण सांगतात, हे अर्जुना, मन नक्कीच चंचल आहे, पण अभ्यास आणि वैराग्य यांच्या सहाय्याने त्यावर नियंत्रण मिळवता येते। मित्रांनो, अनेकांना वाटते की योग म्हणजे फक्त आसने किंवा शरीराचे व्यायाम, पण श्रीकृष्ण सांगतात की खरा योग म्हणजे मन, बुद्धी आणि इंद्रिय यांना योग्य मार्गावर ठेवणे। जो मनुष्य सुख दुःख, यश अपयश आणि लाभ हानी यामध्ये समभाव ठेवतो तोच खरा योगी आहे। मनुष्याचा सर्वात मोठा मित्र आणि सर्वात मोठा शत्रू हे दोन्ही त्याचे मनच असते। जर मनावर नियंत्रण नसेल तर ते आपल्याला उन्नतीकडे घेऊन जातात, पण मनावर नियंत्रण नसेल तर ते आपल्याला चुकीच्या मार्गावर नेऊ शकते। म्हणून मनाला योग्य दिशा देणे अत्यंत आवश्यक आहे। ध्यान कसे करावे? शांत आणि स्वच्छ ठिकाणी बसावे, शरीर मान आणि डोके सरळ ठेवावे, मन एका ठिकाणी केंद्रित करावे, इंद्रिये नियंत्रणात ठेवावी, परमेश्वराचे चिंतन करावे। नियमित ध्यानामुळे मन शांत होते आणि अंतर्मनात स्थिरता निर्माण होते। श्रीकृष्ण सांगतात, जसा वाऱ्याशिवाय ठिकाणी ठेवलेला दिवा स्थिर राहतो, तसाच ध्यान करणाऱ्या योगीचा मनही स्थिर राहते। जेव्हा मन शांत आणि स्थिर होते तेव्हा मनुष्याला आत्मिक आनंदाची अनुभूती होते। खरा योगी प्रत्येक जीवनामध्ये स्वतःला पाहतो, तो सर्वांशी प्रेम, दया आणि करुणेने वागतो, दुसऱ्यांचे सुख आपले सुख आणि दुसऱ्यांचे दुःख आपले दुःख मानतो। अशी भावना मनुष्याला परमात्म्याच्या अधिक जवळ घेऊन जाते। अर्जुन विचारतो, जर एकदा मनुष्य योग मार्गावर चालू लागला पण पूर्ण यश मिळण्याआधीच त्याचे मन विचलित झाले तर त्याचे काय होते? श्रीकृष्ण उत्तर देतात, असा प्रयत्न कधीही व्यर्थ जात नाही। जो मनुष्य प्रामाणिकपणे आध्यात्मिक मार्गावर प्रयत्न करतो त्याचे कल्याण निश्चित होते। त्याचे आधीचे प्रयत्न त्याला पुढील जन्मातही मदत करतात। अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण सांगतात, सर्व योग्यामध्ये तो योगी श्रेष्ठ आहे, जो श्रद्धेने आणि प्रेमाने परमेश्वराचे स्मरण करतो। भक्ती, ध्यान आणि समर्पण याचा संगम मनुष्याला परमेश्वरापर्यंत पोहोचवतो। मित्रांनो, जीवनातील बहुतेक संघर्ष बाहेर नसतात, ते आपल्या मनामध्ये असतात। भीती, चिंता, राग, लोभ आणि अस्थिरता यावर विजय मिळवण्यासाठी आत्मसंयम आवश्यक आहे। ध्यान आणि सततचा अभ्यास यामुळे मन शक्तिशाली आणि शांत बनते। अध्याय 6चा मुख्य संदेश, मनावर नियंत्रण मिळवा, नियमित ध्यान करा, अभ्यास आणि वैराग्य जोपासा, सुख दुःखात समभाव ठेवा, सर्वांशी प्रेम आणि करुणेने वागा, परमेश्वराचे सतत स्मरण करा, आत्मिक शांतीचा शोध घ्या। मित्रांनो, भगवद्गीतेचा 6वा अध्याय आपल्याला शिकवतो की मन जिंकले तर जीवन जिंकले। ध्यान हे मनाला शांत आणि स्थिर करण्याचे प्रभावी साधन आहे। सततचा अभ्यास आणि वैराग्य यामुळे आत्मसंयम प्राप्त होतो। जो मनुष्य परमेश्वरावर श्रद्धा ठेवून ध्यान करतो त्याला अंतःकरणातील शांती आणि आनंद प्राप्त होतो। म्हणून दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा, मन शांत करा, ध्यानाचा सराव करा आणि परमेश्वराशी अंतर्मनातून जोडलेले राहा। जय श्री कृष्ण। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील अध्यायासाठी नक्की भेट द्या। श्री कृष्णार्पणमस्तु।